महापौर महोदय, धन्यवाद. आपण मला 2026 त्या गटनेत्यांनी जर आपण ठरवलंय, सतत महापौर विनंती करतायत आणि विनंती करण्याच्या याला आम्ही मान्यता दिली. किचड काढायचेच असतील तर खूप निघतील, काय बजेट आहे. म्हणूनच अजिबात नाही. आमच्या सदस्यांना आम्ही समजवलंय की 15 मिनिटाच्या वर 16 करू नका. हा पक्षपातीपणा प्लीज करू नका. शिगवण बोला तुम्ही 15 मिनिटं. मला महापौर मॅडमचा पण फोन आला होता, फक्त 15 मिनिटं. महापौर महोदय, आपण 2026-27च्या अर्थसंकल्पावर बोलण्यास संधी दिली. परवानगी देण्यात येत आहे. धन्यवाद. शांतता राखा, इकडे शांतता राखा. महापौर महोदय, या ऐतिहासिक सभागृहात तिसऱ्यांदा निवडून येण्याची संधी मिळाली. मी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी, रवींद्र चव्हाणजी, खासदार विनोद तावडेजी, आशिष शेलारजी, मुंबईचे अध्यक्ष अमित चाटमजी, आमचे जिल्हाध्यक्ष नीरज उभारेजी यांचे आभार व्यक्त करतो की त्यांनी मला तिसऱ्यांदा निवडणूक लढण्याची संधी दिली. आणि ज्या प्रभागातून निवडून आलो त्या प्रभागाच्या तमाम जनतेचे खूप मोठ्या प्रमाणात प्रतिसाद दिला, मला मतदान केलं, त्यांचे आभार व्यक्त करतो. महापौर महोदय, जल हे जीवन असं म्हणतात आणि महानगरपालिका या मुंबई नगरामध्ये शुद्ध आणि मुबलक असं पाणी पुरवठा करते हे वाखाणण्यासारखं आहे. परंतु बऱ्याच ठिकाणी आता आमच्या बऱ्याच सदस्यांनी म्हटलं की पाणी अपुऱ्या दाबाने, कमी दाबाने आणि अपुऱ्या प्रमाणात आपल्याला मिळतं. त्याचं एक कारण आम्ही साधारण आता लक्षात येतंय की बऱ्याच ठिकाणी जलजोडण्या करताना महानगरपालिका ही त्यांच्याकडे रजिस्टर असलेल्या प्रायव्हेट एजन्सी मार्फत करते. ज्यांचं प्लंबिंगचं लायसन आहे अशा प्लंबरकडून करून घेते, पण याच्यामध्ये नाहक आपल्या नागरिकांना खूप त्रास सहन करावा लागतो. महानगरपालिका याच्यावरती साधारण 6 ते 7 हजार रुपये डिपॉझिट आणि खर्च घेते. मीटर आणि डिपॉझिट पकडलं तर 6 ते 7 हजार खर्च येतो, अर्ध्या इंचाचं जर मीटर असेल तर. पण प्रायव्हेटली आपण जेव्हा एका प्लंबरला काम देतो तेव्हा साधारण त्या एका नळ जोडणी मागे 40 ते 50 खर्च येतो आणि हा नाहक खर्च जनतेच्या खिशातून जातो आणि त्याला 4 किंवा 5 लोकांची रेशन कार्ड जोडावी लागतात. 4-5 लोकांचे रेशन कार्ड करतानाच त्या माणसाला त्रास होतो. मग तो प्लंबर शोधणार, प्लंबर अधिकाऱ्यांकडे जाणार, त्यांच्याकडे परवानगी मिळण्याच्या 2 ते 4 महिने जातात आणि या व्यक्तीला पाणी मिळत नाही. त्यामुळं आपल्याकडे जर त्या पाणी खात्याचे इंजिनियर आहेत तर त्यांच्या मार्फतच आपण ते त्यांना मान्यता का दिली जात नाही. प्रायव्हेट प्लंबरची का मान्यता घ्यावी लागते आपल्याला? म्हणजे आपल्या अधिकाऱ्यांवर आपला विश्वास नाही का? जेव्हा प्रायव्हेटचा व्यक्ती एखादा नळ जोडणी करायला जातो, एक कनेक्शनचं परवानगी मिळते आणि त्या ठिकाणी जेव्हा काम चालू होतं, काम करतात तेव्हा 4-4 कनेक्शन ठोकली जातात. कारण लोकांना माहिती आहे, मी आत्ता अनुत्राईत घेतलं तर 10,000च होतं आणि महानगरपालिका अथराईत घेतलं तर 40,000 खर्च येतो. ही तफावत झाली. त्यामुळे एक तर आपला महसूल पण बुडतो आणि पाणी मोठ्या प्रमाणात वेस्ट होतं. त्यामुळे माझी विनंती आहे की आपण नळ जोडणी ही आपल्या अधिकाऱ्यांमार्फतच करावी. लायसन होल्डर महानगरपालिकेकडे जे रजिस्टर आहेत त्यांना बंद करावं, जेणेकरून लोकांना मुबलक पाणी आणि योग्य म्हणजे आपलाही महसूल वाढेल. महापौर महोदय, मी ज्या प्रभागातून नेतृत्व करतो एक आरसी रोड आहे आमच्याकडे. आरसी रोडवरती साधारण 6 शाळा आहेत
एकाच रोडवरती चेंबूर नाका ते आशिष टॉकीज माऊलपर्यंत वाचनाक्यापर्यंत आणि सकाळ दुपार आणि संध्याकाळ त्या शाळा सुटायच्या वेळी भरायच्या वेळी एवढी गर्दी असते, ट्रॅफिक जाम होते आणि लोकांना नाहक त्रास होतो. त्याच रस्त्यावरून आमच्याकडे ज्या रिफायनरीज आहेत RCF, BPCL, HPCL यांचे गॅसने भरलेले टँकरही जात असतात आणि त्यावेळातच मोठ्या प्रमाणात ट्रॅफिक जाम होते. त्यामुळं मी गेली 5-7 वर्ष अधिकाऱ्यांकडे मागणी करतोय, माझ्या त्या वार्डात पर्यायी 2 मार्गांची व्यवस्था आहे, DP मध्ये आहेत, पण करण्याची इच्छा मानसिकता नाही. एक तर हिंदी सोसायटी आणि कलेक्टर कॉलनीला एक कनेक्टेड रोड आहे, ज्याचा सर्वे झाला आहे, मी सेवर टाकून घेतले, पण रोड होत नाही. आणि दुसरा आमच्याकडे आता एक नवीन रस्ता होतोय काळा रोड ते मारोळी चर्च, तिथून एक रस्ता आहे, कोणत्याही प्रकारचा अनुसारित बांधकाम नाही त्याच्यावरती, मोकळी रस्ता आहे, पण आमचे अधिकारी ते रस्ते करायला तयार नाहीत, जेणेकरून जे होणारी वाहतूक कोंडी थोडी दुभागली जाईल आणि कमी होईल, पण त्याच्याकडे लक्ष नाही. आपल्याकडे अनेक ठिकाणी खेळाच्या मैदानासाठी शाळेसाठी रिझर्वेशन प्लॉट आहेत. माझ्या वार्डात एक रिझर्वेशन प्लॉट आहे खेळाच्या मैदानासाठी, महाराष्ट्र शासनाचा प्लॉट आहे. मी 7-8 वर्षाच्या मागे लागलोय की तो मोकळा करा आणि आम्हाला खेळाच्या मुलांसाठी खेळासाठी उपलब्ध करा. 2 वेळा त्या ठिकाणी अनुदानित बांधकाम आम्ही डेमोलिशन करून घेतलं, पण तरीही शासनाच्या ज्या अधिकाऱ्यांच्या त्याच्यावरती अधिकारी कारवाई करायला पाहिजे ती होत नाही. महाराष्ट्र शासन म्हणते की फक्त आम्हाला एक पत्र द्या, तो लगेच जागा ते आम्ही तुम्हाला हँडओव्हर करू, पण आमचे DP वाले अजून त्यांना एक पत्र द्यायला तयार नाहीत. त्याच्या मग तो गोड बंगाल काय माहित नाही, कारण ते कुणाच्या आधिपत्याखाली काम करतात आणि ते पत्र का देत नाहीत त्याच्यावरती नक्की काय आहे समजत नाही. तर तो प्लॉट खाली गेला, वेकंट केला आणि मोठ्या प्रमाणात आहे, तिथे एक नाळा आहे मोठा, त्याच्यावरती गॅरेजेस चालतात आणि याचा मोबदला कुणाला मिळतो नेमका, हे का केलं जात नाही, याचं नक्की याच्यावर पाठपुरावा करावा, आपण लक्ष द्यावं आणि ती जागा वेकंट करून आमच्या मुलांसाठी खेळासाठी मोकळी करावी. आरोग्य हा विषय खूप मोठा आहे. सगळ्यांनी म्हटलं आरोग्यावरती काम केलं पाहिजे, आपल्याला आरोग्य जनतेचं सांभाळणं गरजेचं आहे. चेंबूरमध्ये आमच्या माता रमाबाई प्रसूतिगृह आहे, पण तिथे वेळेत डॉक्टर उपलब्ध नसतात. जर प्रसूतीसाठी एखादी माझी महिला माता गेली तर तिला सायनला किंवा राजावाडीला पाठवलं जातं. वेळेत डॉक्टर नसल्यामुळे त्यांना तो त्रास सहन करावा लागतो. त्यात हॉस्पिटलच्या बाजूला एक मोकळी जागा आहे. माझं म्हणणं आहे की त्या जागेत आपण एक मोठं रुग्णालय बांधलं बालांसाठी आणि महिलांसाठी, तर खूप मोठ्या प्रमाणात त्याचा वापर तिथल्या चेंबूरच्या लोकांसाठी होईल आणि जी समस्या आज भेडसावते ती कमी होईल. आणखीन चेंबूरमध्ये आपल्या सगळ्यांच्या आमच्या नगरसेवकांच्या मागणीनंतर वैद्यकीय हॉस्पिटल जे शताब्दी हॉस्पिटल आहे त्याचं आता नूतनीकरण झालंय, पूर्ण तयार आहे, पण ते चालू का केलं जात नाही. ते चालू केलं तर आमच्या उपनगरातील वैद्यकीय सेवा घेणाऱ्या रुग्णांना केम किंवा सायनला यावं लागणार नाही, त्यांची व्यवस्था त्याच ठिकाणी होईल असं मला वाटतं. तर आपण ते लवकरात लवकर चालू करावं. सगळ्यात मोठा विषय माझ्याकडे आहे तो सेवरेज. सेवर लाईन महापौरमध्ये आज पूर्वी असं होतं की सकाळी उठलं पाण्यासाठी कोणी यायचे, आज पाण्यासाठी कमी येतात. सेवर लाईन ओव्हरफ्लो झाले, आमच्या दारातून सांडपाणी वाहतं याच्यासाठी जास्त येतात आणि आमचं दुर्दैव म्हणा या आमच्या अधिकाऱ्यांची अनास्था म्हणा, 20 वर्ष झाली एक सेवर लाईनचं काम चालू आहे पण पूर्ण होत नाही. चेंबूरमध्ये चेंबूर वाचनाका ते अमरमहल भूमिगत सेवर लाईनचं काम चालू आहे पण अजून ती चालू होत नाही. मध्यंतरी मी याचा पाठपुरावा करताना
एकदा अधिकारी म्हणाले, साहेब रेल्वे क्रॉसिंगच्या खालून जायचं आपल्याला आणि आम्हाला परवानगी मिळत नाही. तेव्हा मी दानवे साहेबांकडे गेलो, दानवे साहेबांकडनं परवानगी घेतली, संबंधित अधिकाऱ्यांशी बोललो, त्यांनी परवानगी दिली आणि दानवे साहेब मला म्हणाले, युगण या पावसाच्या काळात आम्ही कोणालाही परवानगी देत नाही, पण विशेष परवानगी म्हणून देतोय. जूनमध्ये ते काम केलं गेलं आणि आम्हाला सांगितलं होतं दिवाळीत ही लाईन ऍक्टिव्ह होईल, चालू होईल आणि आमच्या सगळ्यांचा त्रास कमी होईल. पण त्यानंतर 5 वर्ष झाली, पण अजूनपर्यंत ती सेवर लाईन चालू होत नाही. सेवर लाईनमुळे खूप त्रास होतोय. फक्त माझ्या वाड्यात नाही, चेंबूर कॅम्प, लाल डोंगर, सुभाषनगर, टिळक नगर या सर्व परिसरात सेवरचा एवढा मोठा त्रास आहे. जर ही लाईन कार्यान्वित झाली तर हा प्रश्न सुटेल आणि लोकांचं आम्ही नगरसेवक म्हणून काम केलं तर आम्हाला समाधान मिळेल. पर्यावरण हा विषय चेंबूरसाठी खूप जटिल आहे. चेंबूरमध्ये आरसीएफ, बीपीसीएल रिफायनरी आहेत आणि मोठ्या प्रमाणात प्रदूषण होतं. आपलं सर्वांना माहिती आहे की आपण पहिल्यांदा माहुलला जे प्रकल्प बाधित होते त्यांना माहुलला आपण शिफ्ट करायचो, पण कोर्टाने आदेश दिल्यानंतर आपण ते तिकडे थांबवले आणि माहुलला न देता इतर ठिकाणी देतो. आता त्यात आणखीन वाढ झाले. जे आरएमसी प्लांट आहेत, 5-6 आरएमसी प्लांट चेंबूरमध्ये चालू झालेत आणि त्याच्या धुवाने जे मायक्रो झाडं आहेत आणि इतर लोकांचं प्रदूषण आहे, श्वासोच्छ्वास घेण्यासाठी खूप त्रास होतो. तर आपण याच्यावरही कारवाई करावी. 5-6 आरएमसी प्लांट चेंबूरमध्ये एका विभागात आहेत. किती शोकांतिक आहे की आमचं त्याकडे कोणाकडे लक्ष नाही आणि वारंवार कंप्लेंट करून बोलून सुद्धा त्याच्यावर काही कारवाई केली जात नाही. तरी पण आपल्याला विनंती आहे की आपण या सर्व त्याच्यात लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी. आपण मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल आपले आभार. CEN न्यूज, देश प्रदेश की ताजा तरीन खबरों के लिए CEN न्यूज को सब्सक्राइब करें और रहें पल पल की खबर से हर पल बाखबर.